संथ पावले टाकीत राजे सिंहासनाचा चौथरा चढले. राजे काही क्षण तिथेच उभे होते. अथर्व वेदातील मंत्रघोषाचा गंभीर नाद राजसभेवर उठत होता. सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्णदंड गागाभट्टांनी राजांच्या हाती दिला. तो राजदंड मस्तकी लावून राजांनी सिंहासनाकडे पाहिले आणि अत्यंत नम्र भावाने सिंहासनाला पदस्पर्श होऊ न देता सिंहासनारोहण केले. राजे वीरासन घालून बसले होते. उजव्या हाताजवळ तलवार ठेवली होती. राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कानात अत्यंत तेजस्वी मोत्यांचे चौकडे शोभत होते. मानेच्या लहानशा हेलकाव्याबरोबर त्या मोत्यांवर तारांगण उठत होते. मस्तकी धारण केलेले शिवगंध, राजसभेवरून फिरणारी तीक्ष्ण नजर, टोकाशी किंचित बाकदार झालेले सरळ नाक, निमुळत्या दाढीला आलेला डौल राजांचे प्रभावी व्यक्तिमत्व जाणवून देत होते. साऱ्यांची नजर राजांच्यावर स्थिरावली होती. पूर्वेला सूर्योदयाची पूर्वचिन्हे उमटली होती. मंत्रघोष करीत असतानाच गागाभट्टांनी मौल्यवान जडावाचे मोतीलक झालरीचे छत्र उचलले. ते राजांच्या मस्तकावर धरले. मंत्रघोष संपला. क्षणभराची पण श्वास दडपून टाकणारी शांतता राजसभेवर पसरली. अधीर जीवांच्या कानांवर गागाभट्टांची घोषणा पडत होती. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपातशाह, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. तो सोहळा पाहणाऱ्या मुखातून तो जयध्वनी पडसादाप्रमाणे अनेक वेळ उठला. मृदंगावर थाप पडली. नर्तकींचे पदन्यास बोलू लागले. गवयांचे गायन सुरू झाले. वाद्यांच्या मेळांनी आपल्या सप्तसुरांनी वातावरण उजळून सोडले. गडाच्या चारी दिशांनी तोफांचे आवाज उठू लागले. राष्ट्रभूमीला छत्रपती लाभल्याची वार्ता आसमंतात पसरली. सिंहासनावर राजांना जेव्हा सुवर्णस्नान घातले जात होते तेव्हा पूर्वेला सूर्योदय होत होता आणि त्या बालसूर्याच्या सहस्र किरणांनी पृथ्वीवरचा अंधकार नाहीसा झाला.